आणि आता जो रिंग रोड गोव्याचा आहे, जो महाराष्ट्राच्या सीमेपासून डायरेक्ट गोव्याच्या बाहेर जाणार आहे, त्याच्याबद्दल प्रमोदजी माझी विनंती आहे, त्याची अलाइनमेंट ठरण्याच्या आधी तुम्ही गोव्यातल्या एका डिपार्टमेंट नाही तर आम्ही नेते लोक हुशार आहोत, माझ्याकडे सगळ्या पक्षाचे नेते तर तुमची अलाइनमेंट दाखवा. ते या करता की आम्ही रस्त्या करायच्या आधी ते सगळ्या जागा विकत घेतात. फायदा तुम्ही, मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, गोव्याबद्दल माझी काही चुकून कुठे टोपी फिट बसली असेल तर मला तुम्ही माफ करा, मला इथलं काही माहिती नाही. त्यामुळे मी अलाइनमेंट गुप्त ठेवली आहे आणि ती दाखवील त्याच दिवशी तुम्ही तो झोन डिक्लेअर करा आणि एक नवीन गोवा त्या बाजूला सुंदर तुम्ही विकसित करा. तुम्हाला एवढे पैसे मिळतील आणि गोव्याच्या जनतेचा त्यातून एवढा विकास होईल की मला विश्वास आहे की या रोडवरचा सगळंच ट्रॅफिक जाम तर दूर होईलच. त्यामुळे मी 15-20 हजार कोटी खर्च करून रिंग रोड बांधणार आहे. त्याचा फायदा गोवा सरकारने घेतला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि जरूर आपण या बाबतीमध्ये विचार करा.